नमस्कार मित्रांनो, इंग्लिश बाय गावटे सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी आपल्या सर्वांचं आजच्या लेसनमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आजचा जो लेसन आहे तो अत्यंत महत्त्वाचा। या लेसनच्या माध्यमातून इंग्लिशबद्दल जी काही मनामध्ये आपल्या भीती आहे ती 100% कमी होणार आहे हे मी तुम्हाला सुरुवातीला क्लिअर करतो। कारण का आतापर्यंत जे इंग्लिश आपण अभ्यासलं ते इंग्लिश अभ्यासत असताना ग्रामर कुठेतरी ग्रामरचे रूल्स पाठ करायचे, त्याच्या माध्यमातून शब्द संग्रह पाठ करत बसायचं आणि बाकीच्या गोष्टीकडे न लक्ष देता आपण थोडंसं रट्टा मारत या ठिकाणी इंग्लिशचा अभ्यास करत आलेलो आहोत। त्यामुळे आपण इंग्लिशला अवघड म्हणतो, परंतु इंग्लिश हा जर अभ्यास केला तर अगदी सहज विषय आहे। मराठीचा सुद्धा जरी आपण महाराष्ट्रामध्ये असू तरी मराठीचं व्याकरण असेल किंवा शब्दसंग्रह असेल आपल्याला पूर्ण येत असतो असं नाही, तर आपल्याला तो सुद्धा करावाच लागतो। म्हणून इंग्लिशकडे त्याच पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने तुम्ही बघा आजपासून, आणि इंग्लिश सुद्धा व्यवस्थित अभ्यासल्यानंतर अगदी सहजपणे मार्क देणारा विषय आहे आणि त्याला आणखी आपण सोपं करणार आहे ते आजच्या लेसनमधून आपल्याला शिकायला मिळणार आहे। मित्रांनो मग बघा, आजच्या लेसनचं जरी नाव तुम्हाला दिसत असेल, आजच्या लेसनचं नाव आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन पार्ट 1। रीडिंग कॉम्प्रिहेन्शन सगळ्यात कोर पार्ट जर कुठला असेल लँग्वेज शिकण्याचा तर लँग्वेजची सुरुवात मित्रांनो इथून होते बरं। आणि मग ही काय कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट आपल्याला आजच्या लेसनमधून करणार आहे। मग तुम्हाला एक विनंती आहे की आजच्या लेसनमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत मिनिट ना मिनिट मित्रांनो तुम्ही लक्षपूर्वक काम करणं गरजेचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रांना लगेच शेअर करत चला। बघूया मग आजचा लेसन काय इंटरेस्टिंग होणार आहे, कशा पद्धतीने इंग्लिशची भीती आपली जाणार आहे ते आपल्या पुढच्या काही सेकंदामध्ये मित्रांनो आपल्याला क्लिअर करायचं आहे। जाऊया लेसनकडे चला। मग बघा, पहिला मुद्दा आहे आपली जी स्पर्धा परीक्षा आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत। कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये काय MPSC हे आपल्याला डेली माहीत असणारं आजपर्यंतचं नाव। महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्या काही एक्झाम घेतात, मग राज्यसेवा असू द्यात किंवा कंबाईन असू द्यात, मग कंबाईन ग्रुप बी असू द्यात किंवा ग्रुप सी असू द्यात, ज्याच्यामध्ये इंग्लिश आपल्याला कधी 40 मार्क तर कधी 30 मार्क, आता हे 50 मार्कसाठी असणार आहे। त्यामुळे इंग्लिश हा आपल्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय होऊन बसलेला आहे आणि तो होता पण। आता तर जास्त तुम्हाला शुअर मार्क मिळवण्याची संधी या ठिकाणी आपल्याला आयोगाने दिलेली आहे आणि याचाच प्रश्न आपल्याला पुढे मिटवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे। मग लक्षात ठेवा, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन असू द्यात किंवा IBPS असू द्यात, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, हे जे इन्स्टिट्यूट आहे हे जसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस एक्झाम घेता तसं IBPS हे सेंट्रल लेवलवरती देश पातळीवरती बँकिंग क्षेत्रामध्ये एक्झाम घेण्यासाठी नावाजलेलं एक नाव आहे। आणि त्याच IBPSच्या माध्यमातून आपले सुद्धा काही ग्रुप सीच्या एक्झाम, ज्याच्यामध्ये सरळ सेवा एक्झाम, तलाठी असेल, आरोग्य सेवक असेल व इतर भूमी अभिलेखच्या एक्झाम असतील, ह्या एक्झाम त्या थ्रू कंडक्ट केला जात आहेत। आणि म्हणून विद्यार्थ्याच्या मनामध्ये भीती आहे। मग प्रत्येक एक्झामला एक पॅटर्न फिक्स असतो, तो म्हणजे पहिला मुद्दा म्हणजे ग्रामर जे व्याकरण आहे, आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे व्होकॅब्युलरी शब्दसंग्रह, आणि तिसरा जो मुद्दा आहे तो तिसरा मुद्दा मित्रांनो तो म्हणजे कॉम्प्रिहेन्शन असतो बरं। कॉम्प्रिहेन्शन आहे आणि मग कॉम्प्रिहेन्शन ओके, ग्रामर व्याकरण शब्दसंग्रह आणि कॉम्प्रिहेन्शन ज्याला आपण काय म्हणतो आकलन असं म्हणतो ओके, या तिन्ही गोष्टी आहेत। मग MPSC ला इथं आजपर्यंत 5 मार्काचा पॅसेज येतोच की ओके, ज्याची आपण जास्त तयारी करत नाही ओके, त्यामुळं पण आता तसं चालणार नाही ओके। आता IBPSचा जर आपण विचार केला, तलाठी एक्झाम किंवा तुम्ही इतर सरळ सेवा एक्झाम आता देताय तर IBPSच्या माध्यमातून जो काही सिलेबस कशा पद्धतीने इंग्रजीचा असेल हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे। त्याच्या टेक्निकल इश्यूज लवकर सॉल्व्ह होतील मित्रांनो ओके। आणि मग तो एक मुद्दा क्लिअर करून आपण घेतलेला आहे। आता बघूया, मग या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला ग्रामर पण पुढे नेता येईल, होक्या पण पुढे नेता येईल, आणि मित्रांनो कॉम्प्रिहेन्शन तर आपोआप वाढणारच आहे। आणि याच गोष्टी गरजेच्या आहेत मित्रांनो, आजच्या IBPS पॅटर्नला सुद्धा ह्या गरजेच्या आहेत। तर नॉट ओनली IBPS पॅटर्न बट ऑल्सो MPSC, कारण सगळ्या प्रश्नाची उत्तरं इथं दडलेली आहेत मित्रांनो, इथं दडलेली आहेत ओके। चला तर मग बघूया कसं डेव्हलप होणार आहे। आता इथं काय केलंय, तुम्हाला एक मी पॅसेज दिलेला आहे, एक स्टोरी घेतलेली आहे। आजपासून आपल्याला काय करायचं तर रीडिंगला सुरुवात करायची आहे। रीडिंगच्या माध्यमातून अगदी सहजपणे मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी काय होणार आहेत क्लिअर होणार आहेत, हा मुद्दा विसरायचा नाही। आणि मग बघा स्टोरी आहे, स्टोरीचं काय हेडिंग आहे बघा, अ टेल ऑफ टू बर्ड्स। आता आपल्याला क्लोज टेस्ट पॅराजंबल काय असतं म्हणजे सेंटेन्स रिअरेंजमेंट, ज्याच्यावरती प्रश्न MPSC ला पण होते
अजून पण आहेत आणि इकडं IBPS तर त्याच्यावरती प्रश्न विचारतच 5 मार्काला प्रश्न आहेत. ओके, कशावरती तर पॅराजंबल्स म्हणजे काय, वाक्य हे काय करायचं असतं आपल्याला, क्रमाने वाक्य जोडायचं असतं. ओके, दिलेलं वाक्य हे काय केलेलं असतं, क्रमानुक्रमे आपल्याला लावायचे असतात वाक्याचे विभाग. ओके, पॅराजंबल असेल, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे पुन्हा क्लोज टेस्ट असतील, फिलर्स असेल, फिलर म्हणजे काय हो, रिकाम्या जागा भरा जे आपण करतोच की. ओके, त्याला इकडे फिलर्स म्हणलं बरोबर बँकिंगमध्ये. सिंगल फिलर असेल, डबल फिलर असेल. ओके, आणि मग दुसरा जो मुद्दा असतो तो म्हणजे स्पॉटिंग इरर. स्पॉट द इरर ज्याला आपण काय म्हणतो, कॉमन इरर होणाऱ्या चुका. ओके, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांची उत्तर आपल्याला मित्रांनो मिळवायच्यात. त्याच्यामुळे कुठलाही काळजी करू नका, इंग्लिशला आता मार्क पडणार त्यात तीड मात्र शंका नाही. ओके, जे बरोबर डेली या गोष्टी आपण अनालिसिस करणार आहोत. आता बघा पहिला मुद्दा, अ टेल ऑफ टू बर्ड्स हा मुद्दा इथं आहे. अ टेल ऑफ टू बर्ड्स म्हणजे काय, आता सायमल्टेनियसली मी काय म्हणलंय, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन करायचंय म्हणजे वाक्य वाचायचंय आणि अर्थ समजून पुढे जायचंय असं होत नाही. आपल्याला किती सोपं आहे बघा, नुसते पॅसेजवरती पण प्रश्न नाहीत, नुसते शब्दसंग्रहावरती पण प्रश्न नाहीत, ग्रामरवरती पण प्रश्न आहेत की नाही. आणि ग्रामर हा प्रत्येक भाषेचा बेस असतो बरं. प्रत्येक मराठी असू द्या किंवा इंग्रजी असू द्या, भाषेचा बेस आहे, कुठलीही भाषा असू द्यात इन द वर्ल्ड. ओके, आणि याकरिता त्या भाषेचा बेस समजून घेत आपण पुढे गेलो तर सगळ्या गोष्टी ह्या डेव्हलप होणार आहेत. चला मग ग्रामर आणि या सगळ्या गोष्टी मित्रांनो या गोष्टीतून क्लिअर होणार आहेत. ओके, म्हणून हा पहिला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मधला बरोबर हा पहिला मुद्दा आपण इथं क्लिअर करतोय आणि डेली ह्या लेक्चर तुम्हाला पाहायला मिळणार आहे यूट्यूबवरती अगदी सहजपणे आणि इंग्लिश बरोबर. मग बघूयात आता कशा पद्धतीने इझी होणार आहे. बघा अ टेल ऑफ, आता अ जर बघितलं तर अ काय आहे मित्रांनो, आर्टिकल आहे. आर्टिकल आहे की नाही, ज्याला आपण उपपद म्हणतो आर्टिकल. मग आर्टिकल कोण आहेत, अ आहे, ॲन आहे आणि द आहे. हे काय आहेत, 3 आर्टिकल्स आहेत ज्याच्यावरती फिलरला प्रश्न येतो. ज्याच्यावरती कुठं प्रश्न येतो, फिलरला म्हणजे जसं रिकाम्या जागा भरा, फिलिंग द ब्लँक्सला प्रश्न येतो. कॉमन इररला याच्यावरती प्रश्न येतो. आर्टिकल IBPSला पण प्रश्न आहे आणि MPSL पण प्रश्न आहे. आर्टिकल हा तिकडचा पण महत्वाचा मुद्दा आहे. ओके, प्रत्येक एक्झाम मधला. मग याच्यामध्ये अ आणि ॲन कसला आर्टिकल आहे, इनडेफिनेट आर्टिकल आहे आणि द कसला आहे, डेफिनेट आर्टिकल आहे. बघा मुद्दा क्लिअर होते. मग इथं अ टेल, आता टेल म्हणलं तर टेल हे काय आहे, एक नाऊन आहे. टेल काय एक नाऊन आहे. मग आर्टिकल अ का घेतलंय तर अ ज्या लेटरची सुरुवात व्यंजनाने झालेली असते किंवा त्याचं प्रोनाउन्सिएशन हे कशाने झालेलं असेल, सगळ्यात महत्त्वाचं प्रोनाउन्सिएशन जर ॲज अ वावल सारखं होत असेल, AEIOU, ओके, ज्याला आपण मराठीतल्या स्वरांप्रमाणे प्रोनाउन्सिएशन म्हणतो, तर तिथं आपल्याला काय करायचं आहे, ॲन घ्यायचं आहे. आणि स्वरानुसार प्रोनाउन्सिएशन होत नसेल, व्यंजनानुसार होत असेल तर आपण काय घेतो, तिथं अ हे इनडेफिनेट आर्टिकल आपण वापरतो. ओके, बघा म्हणजे आर्टिकलचा मुद्दा आपल्याला इथं लक्षात आला. कारण टेल हे एक नाऊन आहे, काउंटेबल नाऊन आहे आणि ते सिंग्युलर आहे. म्हणून अ आणि ॲन ही आर्टिकल्स सिंग्युलर काउंटेबल नाऊन पूर्वी घेता येतात. जर आ आणि ॲन आर्टिकल कॉमन नाऊन पूर्वी घेतलं नाही तर ते पूर्ण जातीचा बोध करतं. म्हणून बघा मॅन इज मॉर्टल हे वाक्य कितीतरी वेळा आयोगाने काय केलेलं आहे, मागच्या राज्यसेवेला सुद्धा विचारलं, हिथं आर्टिकल घेतलेलं नाही. वुमन इज मॅन्स मेट आर्टिकल घेतलेलं नाही. प्रत्येक माणूस मरते आहे, इथं आर्टिकल घेतलं नाही. आणि जर घेतलं तर एकच माणूस मरते असा अर्थ होतो, म्हणून ते वाक्य रॉंग आहे. करेक्ट इनकरेक्टला प्रश्न येतो. ओके, हा आर्टिकलचा. बघा सुरुवातीपासूनच आपल्याला काही गोष्टी लगेच कळायला लागल्या. बघा आता पुढचं म्हणजे ग्रामरचं रिलेशन कसं आहे. इफ यू वॉन्ट टू गेट बरोबर मार्क, मॅक्सिमम मार्क इन इंग्लिश, यू मस्ट रीडिंग डेली. वी मस्ट बरोबर रीडिंग, नॉट ओनली रीडिंग. नुसतं रीडिंग करून चालत नाही, तर ते रीडिंग करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर त्या रीडिंगमध्ये करत असताना ग्रामरशी रिलेशन जोडायचं आहे. कंटेक्च्युअल मिनिंग आपल्याला कळलं पाहिजे शब्दांचा. आणि कंटेक्च्युअल मिनिंग ज्या वेळेस कळणार आहे की नाही, त्यावेळेस मित्रांनो व्होकॅब्युलरी सुद्धा आपली वाढणार आहे. कारण व्होकॅब्युलरीला जे प्रश्न येत आहेत ते प्रश्न मित्रांनो, एक वाक्य दिलं जातं, शब्द अंडरलाईन केले जाते आणि त्याचं मिनिंग ओळखा. मग सिनोनिम्सचा सुद्धा तसाच प्रश्न येतोय आपल्याला. इडियोमॅटिक फ्रेजेस तसेच येतात, फ्रेझलवर तसंच विचारलं जातं. आणि मग हे कंटेक्च्युअल आपण कधी करणार, नुसते रूल्स पाठ करणार का, नाही करायचे. आता ग्रामर इथूनच होणार. डेली मी तुमच्या बरोबर आहे, डेली बरोबर. कसं इंग्लिशला मार्क पडत नाही ते आपण बघूयात मित्रांनो. पडणार म्हणजे पडणार. योग्य काम केलं, प्रयत्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी हा मित्रांनो आहेतच, परंतु थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. चला जाऊया पुढं. मग बघा ऑफ टू बर्ड्स. ओके, बर्ड सुद्धा काय येतं, नाऊन आहे. बर्ड सुद्धा काय नाऊन आहे. बघा आता ग्रामर सुद्धा हळूहळू डेव्हलप होणार आहे. आणि आज एक विनंती आहे, आज जरी तुम्ही रीडिंगचं पहिलं लेक्चर बघत असाल तरी तुम्हाला मी एक सांगतो, आपला यूट्यूबचं लेक्चर असेल त्या दिवशी आपल्या हातामध्ये एक पेन आणि एक
नोटबुक पाहिजे मित्रांनो. चालता चालता इंग्लिश तुमचा डेव्हलप होणार आहे. चालता चालता कुठलाही रूल पाठ करू नका आणि कंटिन्यू 1 महिना तुम्ही लेक्चर बघा. आपला तुम्हाला शब्द आहे बरोबर, तुम्ही एक पुस्तक असं एका दिवसामध्ये उडवून टाकणार. कुठलेच नियम पाठ करायची गरज पडणार नाही. हा माझा तुम्हाला शब्द आहे मित्रांनो. ओके, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघणं ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. शेवटपर्यंत थांबत चला. आता बघा, फायदा हा होणारच आहे. बर्ड्स हे नाऊन आहे, पण बर्ड्स हे नाऊन कसं आहे, प्ल्युरल नाऊन आहे. प्ल्युरल म्हणजे काय, अनेक वचनी नाम आहे आणि अनेक वचनी नामाच्या अगोदर यांची गरज नसते. द घेऊ शकतो आपण. काय घेऊ शकतो, द हे आर्टिकल सिंग्युलर आणि प्ल्युरल दोन्हीकडे घेऊ शकतो. ओके, म्हणून इथं आर्टिकल घेतलेलं नाही, पण इथं टू घेतलंय. टू काय आहे, नंबर आहे. हो, तो ॲडजेक्टिव्ह आहे, न्यूमरल ॲडजेक्टिव्ह आहे. ते कसलं ॲडजेक्टिव्ह आहे, टू हे न्यूमरल ॲडजेक्टिव्ह आहे. 1 2 3 4 न्यूमरल ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, चला. अ टेल ऑफ टू बर्ड. मग काय कळलं, अ म्हणजे ज्याला मराठीत आपण काय म्हणतो एक, टेल म्हणजे कथा, ऑफ ची, टू बर्ड्स 2 पक्ष्यांची एक कथा आहे ही. ओके, हे हेडिंग आहे. आपल्याला बघूया काय टेल आहे. ओके, आता टेल बद्दल थोडीशी आपण चर्चा करू मित्रांनो. बघा टेल, आता इथं काय दिलं, TALE हे टेल नाऊन आहे. TEL हे टेल सुद्धा नाऊन आहे. TAIL हे टेल सुद्धा नाऊन आहे. ओके, आणि TELL हे टेल मात्र वर्ब आहे. काय आहे, वर्ब आहे. वर्ब म्हणजे काय, क्रियापद आहे. काय आहे, क्रियापद आहे. बघा ना, मग हे नाऊन आहे. हे टेल म्हणजे कथा, हे टेल म्हणजे टेल जो आपला काय असतो, टेलिफोन असतो, फोन असतो, त्याला आपण काय म्हणतो, टेल म्हणतो. ओके, दुसरं टेल म्हणजे काय, सेफ्टी, TAIL आणि TELL हे वर्ब आहे. टेल, टोल्ड आणि टोल्ड. टेल, टोल्ड आणि टोल्ड हे इरेग्युलर वर्ब झालं. पास्ट फॉर्म आणि परफेक्ट फॉर्म झाला. बरोबर आहे की नाही. हे झाले होमोफोन्स. ह्याला काय म्हणतात, होमोफोन्स. होमोफोन्स. बघा, होमोफोन्स नावाचा एक टॉपिक आहे ज्याला आपण कन्फ्युज्ड वर्ड म्हणतो. काय म्हणतो, कन्फ्युज्ड होणारे वर्ड आहेत. हो, हे कन्फ्युज करतात आपल्याला. टेल टेल टेल, जसं क्वाईट 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 आहे. बरोबर आहे की नाही. आता हेच आपल्याला होमोफोन्स म्हणजे काय, तर इथं प्रोनाउन्सिएशन सारखं असतं जवळजवळ, परंतु त्याचं स्पेलिंग आणि अर्थ हा वेगळा असतो. त्याला होमोफोन्स म्हणायचं. होमो म्हणजे समान आणि फोन म्हणजे उच्चार. झालं होमोफोन्स. आहे की नाही आपल्याला टॉपिक. चला, व्होकॅब्युलरी चालू मध्ये डेव्हलप होणार. एक टॉपिक बाजूला काढत चालू. ओके, सगळं हितच आहे आपलं. इंग्लिशला भिण्याचं कारण नाही. आता बघा, अ मदर बर्ड अँड हर 2 यंग वन्स. पहा, इथं अ मदर बर्ड आणि काय, हर 2 यंग वन्स सुरुवात झालेली आहे. काही पॉईंट्स दिलेले आहे सुरुवातीला पॅसेजच्या. ओके, कशा पद्धतीनं जायचं आहे. अ मदर, आता इथं अ घेतलेला आहे बरोबर. मदर हे नाऊन आहे, बर्ड सुद्धा नाऊन आहे बरोबर. अँड हर 2 यंग वन्स. यंग वन्स म्हणजे काय बरोबर, त्या मदर पक्षाची काय आहे, 2 पिल्लं आहेत. ओके, बघा, यंग वन्स म्हणजे त्याची पिल्ले. आणि मग बघा, हर 2, हर कुणासाठी घेतलंय, मदरसाठी घेतलंय. हर कसली केस आहे, ऑब्जेक्टिव्ह केस आहे की नाही. कोणाची ऑब्जेक्टिव्ह केस आहे, तर सीची ऑब्जेक्टिव्ह केस आहे. मदरसाठी सी घेतलं जातं. ओके, चला. अ मदर बर्ड आणि मग हा वाक्याचा काय झाला, सब्जेक्ट झाला. हा वाक्याचा पूर्ण काय झाला, सब्जेक्ट झाला. आता पहा बरं, आपल्याला याच्यामध्ये पॅराजम्बलला प्रश्न येतो. पॅराजम्बलला प्रश्न येत असताना आपल्याला काय करायचं असतं, हा सब्जेक्ट इकडे कुठेतरी दिलेला असतो, वर्ब इकडे कुठेतरी दिलेलं असतं. याच्यामध्ये येणार इन फॉरेस्ट लिव्ड ह्याचं जंबल दिलेलं असतं. ते क्रम हा चुकीचा दिलेला असतो. आणि आपल्याला काय करायचंय, ही काय सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, ॲडवर्ब हे प्रॉपर सिक्वेन्सनुसार आपल्याला काय करायचं, सेंटेन्स लावायचं. त्यालाच पॅराजम्बल म्हटलं जातं. त्यालाच काय म्हटलं जातं, सेंटेन्स रिअरेंजमेंट म्हटलं जातं. भीती बाळगण्याचं कारण नाही, सहज होणार आहे ती. आता ओके, चलूया पुढे. बघा, यंग वन्स इथपर्यंत वाक्याचा सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट म्हणून वाक्यात फ्रेज आलेली आहे. कंपाऊंड सब्जेक्ट आहे. कंपाऊंड सब्जेक्ट म्हणजे काय, 2 सब्जेक्ट एकत्र आलेले आहेत, कंजक्शन जोडलेले, ते अँडने जोडलेले आहेत. आणि जरी कंपाऊंड असला तरी तो कसा आहे मित्रांनो, प्ल्युरल सब्जेक्ट आहे बरोबर, या माध्यमातून. लक्षात आलं. आता बघा, पण इथं वर्ब घेतलं V2 कुणाचं, लिव्हचं. लिव्ह, लिव्ड आणि लिव्ड हे रेग्युलर वर्ब आहे. टेन्स कुठला झाला, सिंपल पास्ट टेन्स झाला. आणि इन अ फॉरेस्ट, इन अ फॉरेस्ट हे वाक्यात कोण आहे, ॲडवर्ब आहे. कोण आहे, ॲडवर्ब आहे. इन हे कोण आहे, इथं प्रेपोजिशन आहे. इन कोण आहे, प्रेपोजिशन आहे. पुन्हा अ फॉरेस्ट, कारण फॉरेस्ट काउंटेबल नाऊन आहे म्हणून अ फॉरेस्ट ही नाऊन फ्रेज आली. कुठं, प्रिपोजिशनच्या पुढं. प्रिपोजिशन नंतर नाऊन येईल, प्रोनाऊन येईल, जर्ंड येईल, इन्फिनिटिव्ह येईल. प्रिपोजिशन नंतर जर नाऊन आलं बरोबर, तर ते नाऊन फॉर्म जशाच तसं येईल. वर्ब आलं तर ते ING फॉर्म मध्ये ते त्याला जर्ंड म्हणतात. लक्षात आलं. हा, म्हणजे वर्ड, WPC, वर्ड, फ्रेज आणि क्लॉज. प्रिपोजिशनच्या पुढे वर्ड आला तर नाऊन, प्रोनाऊन, जर्ंड, फ्रेज आली तर नाऊन फ्रेज, क्लॉज आला तर नाऊन क्लॉज. आउट. ओके, इतकं सोपं आहे. सगळं ग्रामर इथं होणार आहे. ओके, त्यामुळे शंका बाळगण्याचं काही कारण नाही. आता चला, म्हणजे चालूमध्ये सगळ्या गोष्टी होऊन जातील.
ग्रामरचा कुठलाही रूल इथून पुढे पाठ करायचा नाही, अगदी सहजपणे होणार, त्यात शंका नाही. ओके, चला तुम्हाला समजत असेल बरोबर लाईक करा, खाली कमेंट करा काय कुठल्या पद्धतीने जायला पाहिजे, काय तुमच्या सूचनांचं सुद्धा इथं मित्रांनो स्वागत असणार आहे. त्यामुळे कारण हा नुसता माझ्यासाठी नाही बरोबर तर आपल्या दोघांसाठी मित्रांनो हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला याच्यातून फायदा होणार आहे. चला पुढं द मदर. आता इथं द का घेतलं माहिती का, साधी गोष्ट आहे, नियम वाचतो आपण पुस्तकामध्ये, द हे डेफिनेट आर्टिकल कधी घ्यावे, द हे डेफिनेट आर्टिकल कधी घ्यावे असा प्रश्न वाचतो की नाही आपण. ज्याच्यामध्ये येत असताना जर वाक्यामध्ये निश्चित केलं असेल तर निश्चित करण्याचे द आर्टिकल घ्यावेच म्हणले, आपण घेतलं कधी नाही प्रॉपर. आणि मग पहिल्या एखाद्या नाऊनचा उल्लेख होत असेल आणि त्या नाऊनचा पुन्हा रिपिटेशन करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे डेफिनेट आर्टिकल द घेत असतो. इथं अ मदर, पण इथं द मदर का, तर पुन्हा ती आई या अर्थाने घेतलंय म्हणून इथं डेफिनेट केलं. ओके, म्हणून हे डेफिनेट आर्टिकल, म्हणून ह्याला डेफिनेट आर्टिकल म्हटलं जातं, उगाच नाही म्हटलं जात. लक्षात आलं. चला, एक तर हे नाऊन निश्चित झाले, आता एकदा पुन्हा पुन्हा यायला लागले, याचा अर्थ निश्चित आहे म्हणून द घ्यायचं. ओके, पुढे बघा वॉज किल. बघा किती शिकण्यासारखं आहे तिथं. मी सांगतो तुम्हाला, चालूमध्ये 5 मार्काची तयारी, RC रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, पॅसेजवरची तयारी, क्वेश्चन. दुसरा मुद्दा क्लोज टेस्ट असतं आपल्याला बँकिंगला, IBPS मध्ये बरोबर. जो पॅटर्न येतो तिथं क्लोज टेस्ट विचारली जात आहे, फिलर विचारले जात आहे, कळलेला जागा भरा आणि सेंटेन्स रिअरेंज करा आणि ग्रामर सगळं आपण चालूमध्ये बघायला लागलो. कशाला पाहिजे बाकीच्या गोष्टी. ओके, असंच आपण बॅचमध्ये सुद्धा या गोष्टी करत असतो मित्रांनो. लक्षात आलं. आता बघा वॉज किल. वॉज किल म्हणलं का, वॉज हे टू बीचं रूप आहे, पास्ट फॉर्म आहे आणि किल्ड हे काय आहे, वर्ब आहे. इथं जर वॉज बघितलं ना मित्रांनो तर इथं टू बी प्लस V3 आहे. काय आहे, टू बी प्लस V3. टू बी प्लस V3 म्हणलं की पॅसिव्हचं वाक्य आहे, कारण कुणाकडून तरी बरोबर डाय झालेलं आहे, कुणाकडून तरी किल केलं गेलं, स्वतःहून किल झालेली नाही मदर. ओके, आणि म्हणून इथं कडून जसं म्हणतो आपण मराठीमध्ये ही पॅसिव्ह रचना आहे, कारण जगात 2च प्रकारचे वाक्य असतात, एक तर वाक्य ॲक्टिव्ह वॉइसमध्ये असतं किंवा वाक्य पॅसिव्ह वॉइसमध्ये असतं. टू बी प्लस V3 असेल तर वाक्य पॅसिव्ह असतं, आणि आता वर्ल्डमधली सगळी वाक्य ही ॲक्टिव्ह वॉइसमध्ये असतात. ओके, चला पुढं. इन अ स्टॉर्म म्हणजे वादळामध्ये, अँड द यंग बर्ड्स विअर सेपरेटेड फ्रॉम इच अदर. बघा, आणि मग द मदर काय झालेलं आहे, किल झालेली आहे. कुठं, स्टॉर्म म्हणजे काय, वादळ. आणि एक फ्रेज आहे बघा, स्टॉर्म इन अ टी कप. इडियम आहे आपल्याला, कोण आहे, एक इडियम आहे, बघत चला आपण. काय, आयडॉम्स अँड फ्रेजेस नावाचा टॉपिक असतो की नाही. स्टॉर्म इन अ टी कप म्हणजे एक पिटिस्क्युएबल, एक छोटं असं काय असतं, काही कारणामुळे घडलेलं एक भांडण असतं किंवा तंटा असतो, त्याला काय म्हणतो आपण, पिटिस्क्युएबल बरोबर, किंवा अ स्टॉर्म इन अ टी कप. ह्या स्टॉर्म म्हणून आठवलं. ओके, म्हणून सांगितलं वही बरोबर घेऊन ठेवायची, सगळं चालूमध्ये होणार आहे. नियमाने इंग्लिश करायला 5 वर्ष झालं तरी झालेलं नाही. लक्षात आलं. नियमात बरोबर रूल्स असतात, पण ते रूल्सच्या पाठांतराचे नसतात, ॲप्लिकेशन बेसवरती काम केलं पाहिजे, आणि हे मित्रांनो आता आपल्याला जमलेलं आहे. लक्षात आलं. त्यामुळे तुम्हाला याची बरोबर एकदा खात्री पडली की इंग्लिश हे सोपं होऊन जाणार, सगळ्यांना मार्क पडतील ह्यात शंका नाही. आता बघा पुढं, अँड द यंग बर्ड विअर सेपरेटेड. मग काय झालं, त्या स्टॉर्म मुळे काही रिझनमुळं ते बर्ड डाय झालेली असेल, मदर बर्ड, आणि मग त्याचे 2 जी पिल्लं आहे विअर सेपरेट केली गेली बरोबर, फ्रॉम इच अदर. फ्रॉम घेतलंय, सेपरेटेड फ्रॉम, सेपरेटेडच्या पुढे फ्रॉम आलंय. फ्रेजल कसं वापरलंय बघा, प्रिपोजिशन वर्ब नंतर प्रिपोजिशन आलेलं आहे, आणि प्रिपोजिशन नंतर कोण आलं इथं, इच अदर आलं. फ्रॉम म्हणजे पासून, एकमेकापासून. बघा. ओके, चला पुढे. हातात नोटबुक आहे, नेक्स्ट डे पासून आपल्याला ते सांगितलेलं ठरलेल्या गोष्टी आहेत. बघा आता, इच अदर म्हणजे काय, दोघांपासून. इच अदर हे प्रोनाउन आहे. कसलं प्रोनाउन आहे, रिसिप्रोकल प्रोनाउन आहे. 2 व्यक्ती किंवा वस्तू, व्यक्तीमध्ये जर कंपॅरिझन करायचं असेल किंवा व्यक्तीबद्दल बोलायचं असेल, आपापसामध्ये अर्थाने काय घ्यायचं, इच अदर घ्यायचं. आणि जर 2 पेक्षा जास्त असेल तर मित्रांनो तिथं काय करायचं, वन अनदर. स्पॉटिंग एररला MPSCने 3 ते 4 वेळेस याच्यावरती प्रश्न विचारलाय. इच अदर, त्याच्यापेक्षा जास्त. ही अँड हिज 5 ब्रदर्स क्वारल डॅश डॅश. आता 5 आणि 1 6 झाले ना, मग काय इच अदर येईल का, नाही, वन अनदर येणार. आउट. कॉमन एररला याच्यावरती प्रश्न आहे. झालं, रूल्स क्लिअर. इच अदर कधी घ्यायचं, दोघांसाठी. दोघांपेक्षा जास्त असेल तर वन अनदर घ्यायचं. आता शिक मित्रांनो, ही सुरुवात आहे. या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं. बघा, इच फाउंड अ डिफरंट होम, आणि प्रत्येक जण काय करायचे बरोबर, डिफरंट होममध्ये काय केले, शिफ्ट झालेले आहेत त्या काही स्टॉर्ममुळं. ओके, हा एक एकंदरीत हे पॉईंट आहे. त्या पॉईंटवरती आपली जी टेल आहे, कथा आहे, ती पुढे जाणार आहे. ओके, आणि मग बघा, इच हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे. इच, आयदर, नायदर, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. बस, कलेक्ट केलं, काम संपलं.
डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहेत यांच्या पुढे येणारा वर्ब फॉर्म नेहमी सिंग्युलर घ्यायचा. काय घ्यायचा? सिंग्युलर घ्यायचा. लक्षात आलं? बघा प्रोनाउन आले हे वाक्याचा फाइंडचं सेकंड फॉर्म आहे. फाइंड, फाउंड आणि फाउंड. फाइंड, फाउंड आणि फाउंड हे काय झाले? 3 फॉर्म झाले. अ डिफरंट होम, वेगवेगळे होम. चला या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या. फक्त हे पॉईंट होते, हळूहळू पुढे जाऊयात. ओके चला आता बघा प्रत्यक्ष पॅसेजला काय झालेलं आहे इथं सुरुवात झालेली आहे. बघा डिअर वन्स लिव्ह अ बर्ड अँड हर 2 न्यू बॉर्न बेबीज. डिअर बरोबर, डिअर वाक्याच्या सुरुवातीला हे ॲडव्हर्ब ऑफ पार्टिकल आहे. डिअरच्या पुढे कुठलं नाऊन येतं याच्यावरती ते बरोबर वर्ब अवलंबून असतं. डिअर इज, आता इथं डिअरच्या पुढे जर इज घेतलं, डिअर इज अ बर्ड, का तर इथं अ घेतल्यामुळे इथं इज घेतलंय. पण इथं जर बर्ड्स घेतलं असतं तर इथं काय झालं असतं? बरोबर आर झालं असतं. त्याच्यावरती सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा मुद्दा अवलंबून आहे. पुढे जी नाऊन येईल त्याच्यानुसार त्याच्या पुढे काय घ्यायचं? वर्ब घ्यायचं. डिअरच्या पुढे इज, डिअरच्या पुढे आर, दोन्ही पण येऊ शकतं. पुढे जे प्रकारचं नाऊन आले त्याच्यानुसार ते येणार आहे. बरोबर. आता जो पुढचा मुद्दा आहे याच्यामध्ये मग जर वाक्यामध्ये एक लक्षात ठेवा, हिअर आणि डिअर ने जर 2 वाक्य जोडली बरोबर शेवटी एक्सक्लेमेशन मार्क, वाक्याचा काळ नेहमी सिंपल प्रेझेंट असतो. कुठला असतो? सिंपल प्रेझेंट टेन्स. हिअर आणि डिअरने सुरू झालेला वाक्याचा काळ ओके ॲज अ सब्जेक्ट म्हणून, बरं ॲज अ सब्जेक्ट म्हणून, ॲज सब्जेक्ट म्हणून बरोबर ज्यावेळेस आलेल त्यावेळेस काय होणार आहे मित्रांनो? सिंपल प्रेझेंट टेन्स येतो. कुठला येतो? सिंपल प्रेझेंट टेन्स येतो. ओके चला हा मुद्दा मागच्या PSI मेन्सला आणि कंबाईनला याच्यावरती प्रश्न आला होता. शेवटी उद्गाराचे चिन्ह सिंपल प्रेझेंट टेन्स. तुम्ही प्रेझेंटमध्ये तो रूल्स पण पाठ करत असाल. आता बघा वन्स लिव्ड हे वर्ब आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. अ बर्ड अँड हर 2 न्यू बॉर्न बेबीज इन अ फॉरेस्ट. हे बघितलं आपण एका जंगलामध्ये बरोबर एक काय पक्षी आणि तिची 2 पिल्ले काय करत होती? राहत होती. पुढचा मुद्दा दे हॅड. आता दे हा वाक्याचा सब्जेक्ट आला. बघा आपल्याला काय करायचं तर ज्यावेळेस पॅसेजवरती प्रश्न आपण सोडवत असतो त्यावेळेस एखादा शब्द पाठीमागच्या कुठल्या तरी शब्दासाठी रेफरन्स म्हणून आलेला असतो. बरोबर. आणि मग दे कुणासाठी आलंय तर इथं कुणासाठी आलं? बघा 2 आणि तिची आई म्हणजे किती झाले? 3. तिघासाठी कोण आलं? हे दे हे प्लुरल प्रोनाउन आलं. दे काय झालं? प्लुरल प्रोनाउन आलं. एकापेक्षा जास्त व्यक्ती असू द्या, पक्षी, पदार्थ, जे काय असेल प्राणी त्यांच्यासाठी आपण काय घेऊ शकतो? दे घेऊ शकतो. ओके याच्यावरतून प्रश्न आला होता राज्यसेवेला. ही घ्यायचं बरोबर बलसाठी. राज्यसेवेला प्रश्न आहे त्याच्यावर, अगदी बेस्ट प्रश्न आहे. ओके चला जाऊया पुढं. दे हॅड अ नेस्ट इन अ टॉल सॅडी ट्री. बघा हॅड आलं, टू हॅवचा फॉर्म आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. ॲक्च्युली स्टोरी असेल किंवा घडून गेलेल्या घटना असतील ह्या नेहमी कुठं असतात? सिंपल पास्ट टेन्समध्ये असतात. लक्षात आलं? कारण ती घडून गेलेली घटना असते. बघा टेन्स पाठ करण्याचा विषय आहे का? नाही, एकच वर्ब आहे म्हणजे वाक्यामध्ये सिंपल टेन्स असतो. आणि इथं सिंपल टेन्स आहे अ नेस्ट. बरोबर. बघा त्यांना हे काय होतं? घरटं होतं. अ नेस्ट, नेस्ट हे नाऊन आहे. कसलं नाऊन आहे? बघा काउंटेबल नाऊन आहे. काउंटेबल नाऊन असल्यामुळं तिथं काय आलं होतं? अ आले. अ हे इंडेफिनिट आर्टिकल आहे. इथं कुठं पहिल्यांदा नेस्टचा उल्लेख झाला होता का अगोदर? नाही, म्हणून इथं फक्त अच घेतलं. इन अ टॉल. ओके अ टॉल सॅडी ट्री. इथं बघा ट्री हे नाऊन आहे. इथलं जे अ आहे ते कुणासाठी आलं? ट्रीसाठी आलंय. म्हणजे याला अ ला आपण डिटर्मिनर सुद्धा म्हणूयात आणि ट्रीला काय म्हणूयात? नाऊन म्हणूयात. बघा मग सॅडी आणि टॉल हे काय झाले? ॲडजेक्टिव्ह आहेत की नाही? याला काय म्हणतो आपण? मॉडिफायर. ह्याला काय म्हणतो? मॉडिफायर. मॉडिफायर कोण असतात? 2. एक ॲडजेक्टिव्ह असतं आणि दुसरं ॲडवर्ब असतं. आता साधी गोष्ट आहे, ही तर ट्री हे नाऊन आहे यामुळं ही तर टॉल आणि सॅडी काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहेत जे मॉडिफायरचं काम करतात. ही टोटल फ्रेज कुठली झाली? नाऊन फ्रेज झाली. कुणाच्या पुढे आले? प्रिपोजिशनच्या ॲडवर्बचं काम करते, प्रिपोजिशनल फ्रेज. लक्षात आलं? ॲडवर्बचं काम करत आहे बरोबर. इन अ टॉल सॅडी ट्री. अँड डिअर द मदर बर्ड टूक केअर ऑफ हर लिटल वन्स डे अँड नाईट. बघा डिअर द मदर बर्ड म्हणजे बरोबर त्या मदर बर्ड जी आहे, पक्षी आहे, पिलांची आई आहे, ती टूक केअर. टूक केअर म्हणजे काय? बघा टेक केअर. टेक हे वर्ब आहे की नाही? टेक. बरोबर. टेक म्हणजे घेणे. टेकची 3 फॉर्म काय? टूक आणि काय मित्रांनो? टेकन. पहा समजताय? जाऊया पुढं. टेक, टूक, टेकन. मग इथं पहा टेक बरोबर टेक केअर याच्यावरती एक फ्रेज विचारली. आयोगा खूप वेळा विचारतं बरोबर. एक फ्रेज असते लुक आफ्टर. कुठली असते? लुक आफ्टर. लुक आफ्टर हे फ्रेझल वर्ब आहे. काय आहे? फ्रेझल वर्ब आहे. फ्रेझल वर्ब आहे. फ्रेझल वर्ब कसं असतं? शब्दाच्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ असतो तेव्हा त्याला आपण फ्रेझल वर्ब म्हणतो. ओके आता पहा लुक आफ्टर आहे. लुक आफ्टरचा अर्थ काय असतो? टेक केअर. लुक आफ्टरचा अर्थ काय असतो? टेक केअर. लक्षात ठेवायचं, कलेक्ट करून घ्यायचं. बघा आता म्हणून लुक आफ्टर म्हणजेच काय? बरोबर टेक केअर म्हणजे काळजी घेणे.
लुक आफ्टर असेल, लुक इनटू असेल आणि लुक ॲट असेल, ह्या फ्रेझल वर्ब आहेत. म्हणजे इथं लुक आफ्टर, आफ्टरच्या ऐवजी इन घेतलं, आफ्टरच्या ऐवजी बरोबर काय घेतलं, ॲट घेतलं, इनटू घेतलं की अर्थ बदलणार आहे, त्याला म्हणायचं फ्रेझल वर्ब. चालूमध्ये बऱ्याचशा गोष्टी काय होत आहेत मित्रांनो, क्लिअर होत आहेत. हा मुद्दा लक्षात ठेवा. ओके. आणि मग ऑफ हर लिटल वन्स डे अँड नाईट, रात्रंदिवस ती पक्षीन काय करायची, आपल्या पिलांची केअर करायची, काळजी घ्यायची. ओके. हा या ठिकाणी मुद्दा आहे. आता बघा, वन डे देअर वॉज अ बिग स्टॉर्म, आणि मग एके दिवशी काय झालं, वन डे एके दिवशी, कॉमा आला बघा, बुक ॲडवर्ब ऑफ टाइम आला, हे टाइम दर्शवणारा, टाइम दर्शवणारा शब्द आला का त्याच्यानंतर कॉमा असतो. म्हणजे असं काही नाही की ॲडवर्ब वाक्याच्या सुरुवातीला येत नाही, येऊ शकतं. ॲडवर्ब क्लॉज वाक्याच्या सुरुवातीला असतं, शक्यतो कॉमा असतो बघा त्याच्यानंतर. ओके. कंडिशनल वाक्यामध्ये तर असतो बरोबर, बाकी इतर सेंटेन्स, आणि ॲडवर्ब वाक्याच्या सुरुवातीला आपण घेऊ शकतो. लक्षात आलं. चला मग तिथं कॉमा देतो. ओके. म्हणजे हे ॲडवर्ब ऑफ टाइम आहे. देअर वॉज अ बिग स्टॉर्म, आणि त्या ठिकाणी काय झालं, एक मोठं, बिग स्टॉर्म म्हणजे काय, नाऊन आलं बघा, वादळ, आणि मग किती, एक वादळ आलं, आणि मग इथं डिटर्मिनर आहे, आणि बिग हे काय झालं, ॲडजेक्टिव्ह झालं. बिग, बिगर, बिगेस्ट, पॉझिटिव्ह डिग्री. लक्षात आलं. बिगर कंपॅरेटिव्ह आणि बिगेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री. चला, डिग्री कोणाची असते, ॲडजेक्टिव्हची असते. आता पहा, डिअर वॉज थंडर, थंडर म्हणजे काय, तर ढगाबरोबर आकाशामध्ये जे ढगांचा काय करत होता, गडगडाट, बरोबर, गडगडाट चालू होता. ओके. आणि लाईटनिंग, लाईटनिंग म्हणजे काय, विजांचा चमचमाट, विजांचा बरोबर जो चमचमाट बरोबर कुठं होत होता, आकाशामध्ये होत होता. ओके. बघा, अँड रेन, बरोबर पाऊस पडत होता, रेन, इट्स रेनिंग. रेन या शब्दाला सब्जेक्ट नसतो म्हणून आपण इट घेतो, इट कुठं वापरलं जातं बघा. अँड द विंड ब्ल्यू डाऊन मेनी ट्रीज, आणि मग काय झालं, या वाऱ्यामुळं काय झालं मित्रांनो, बरेचसे झाडे काय झाली, ब्ल्यू डाऊन झाली, म्हणजे कोसळली, मेनी ट्रीज. ओके. आणि मग इथं आलं बघा, मेनी. लक्षात आलं. ट्रीज हे काय आहे, नाऊन आहे, ट्रीज हे काय, नाऊन आहे. आणि दुसरा मुद्दा, मेनी, मेनी काय आहे तर मित्रांनो ॲडजेक्टिव्ह आहे. काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. लक्षात ठेवा. मेनीचा जर विचार केला तर मेनी, अ मेनी, अ ग्रेट मेनी, अ ग्रेट मेनी, आणि मेनी अ, बघा कन्सेप्ट आहेत. ओके. बघा कितीतरी वेळा प्रश्न आला, मेनीच्या पुढे नेहमी नाऊन प्लुरल घ्या, अ मेनीच्या पुढे पण प्लुरल घ्या, अ ग्रेट मेनीच्या पण प्लुरल घ्या, आणि मेनी अ च्या पुढे नेहमी सिंग्युलर नाऊन असतं आणि सिंग्युलर वर्ब असतं. सिंग्युलर नाऊन येतं आणि सिंग्युलर काय येतं, वर्ब येतं. पाठीमागचा एक्झाम बघा तुम्ही, कितीतरी वेळा प्रश्न आला. आता आहे का कुठला रूल्स लक्षात ठेवायची गरज, इथं कुठलाच रूल्स लक्षात ठेवायची गरज नाही, ते आपोआप झाला पाहिजे. आणि मग प्रत्येक सेकंदाला इथं रूल्स यायला लागलाय, म्हणजे आपल्याला पहिले 2, 3, 4 व्हिडिओ थोडा त्रास होणार आहे, बरोबर. एकदा 8 दिवस आपण काम केलं की नाही, पुन्हा म्हणणार सर हे रूल्स आपला क्लिअर आहे, तुम्ही कमेंटमध्ये मला सांगणार आहे हा रूल्स आपला क्लिअर आहे सर, चला पुढं, चला पुढं. कशाला पुस्तकं चालत बसायची गरज आहे, कशाला रूल्स पाठ करत बसायची गरज आहे, कशाला इंग्लिशबद्दल भीती बाळगायची गरज आहे, काहीच गरज नाही मित्रांनो. आणि मग हा रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा विषय असाच पुढे जात राहणार आहे. आजचा जो पहिला लेसन आहे, या लेसनमध्ये तुम्हाला मी जास्त न बोलता काही गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत. आणि मग पुढचा मुद्दा मित्रांनो एक सांगतो, तर आता या लेसनमध्ये एक आपण फक्त बिगिनिंग केलेली आहे. वेल बिगन इज हाफ डन असतं. चांगल्या पद्धतीने एक सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे. दररोज याबद्दल आपण काम करणार आहे. डेली मित्रांनो तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना माझी एक विनंती आहे मित्रांनो, कंबाईनला जरी 100 मार्क्ससाठी इंग्लिश असेल, IBPS पॅटर्न किंवा TCS पॅटर्न, कुठल्याच पॅटर्नला भीती बाळगण्याचं कारण नाही. कारण एकमेव हा जो पर्याय आहे ना, हा जो ऑप्शन आहे, तो सगळ्या एक्झामसाठी मित्रांनो गॉडफादर ठरणार आहे. त्याबद्दल शंका बाळगू नका. आणि इंग्लिशची भीती, जरी तुम्ही 0 असाल तरी हिरो व्हायला तुम्हाला वेळ लागणार नाही. आपण नेहमी सोबत राहणार आहोत, त्याबद्दल शंका नाही. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. व्हिडिओ आवडतोय तर लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल, आता ॲक्च्युली आपला चॅनलच नवीन आहे, परंतु त्यासाठी मित्रांनो काय आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असंच सहकार्य करा. आता इंग्लिशबद्दल टेन्शन घेण्याचं कुठलंही कारण नाही. थांबूया या लेक्चरमध्ये. धन्यवाद.